पाहत आहे निपाणी न्यूज सफेर घडामोडी। श्री हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याच्या प्रवेशद्वारावर शंकरानंद नगरचा उल्लेख व पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा। सामाजिक कार्यकर्ते संजय कांबळे। श्री हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखाना लिमिटेड निपाणीच्या मुख्य प्रवेशद्वारावर मोठ्या अक्षरामध्ये शंकरानंद नगर असा उल्लेख करण्यात यावा। तसेच प्रवेशद्वाराजवळ बी शंकरानंद यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा। या मागणीसाठी उद्या दिनांक 9 ऑक्टोबर रोजी सर्व शंकरानंद प्रेमी दलित बांधव एकत्र येऊन कारखान्याच्या कार्यकारी संचालक मंडळाला याविषयीचं निवेदन सादर करणार आहेत। तरी निपाणी व परिसरातील सर्व शंकरानंद प्रेमी दलित बांधव मोठ्या संख्येने कारखाना परिसरात उपस्थित राहावे असं आवाहन सामाजिक कार्यकर्ते व शंकरानंद प्रेमी संजय काळू कांबळे यांनी नागरिकांना केले आहे। नमस्कार, मी संजय काळू कांबळे, शिरगुप्पा रोड निपाणी। विनंतीपूर्वक या भागातील बी शंकरानंद प्रेमी तसेच दलित लोकांना मी एक आव्हान करतो की विनंतीपूर्वक आव्हान करतो, उद्या मी सकाळी 11 वाजता हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्यावर निवेदन देण्यासाठी जाणार आहे। तरी सर्व शंकरानंद प्रेमी लोकांनी हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर 11 वाजता हजर राहावं यासाठी मी नम्रपणे सगळ्यांना विनंती करतो। कारण या श्री हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्यावरती साखर कारखाना हा 9 नोव्हेंबर 1982 साली श्री बी शंकरानंद माजी पंतप्रधान श्री राजीवजी गांधी यांच्या हस्ते श्री उद्घाटन झालं। त्यावेळेस त्याचं नामकरण शंकरानंद नगर हे श्री राजीवजी गांधी यांनी दिलेलं आहे। त्यापासून त्या कारखान्यावर व सर्व रेकॉर्डवरती श्री हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखाना लिमिटेड शंकरानंद नगर निपाणी असा उल्लेख आहे। पण ते आता सध्याच्या ह्याला ते नाव शंकरानंद नगर हे नाव त्यांनी काढलेलं आहे। आता त्या ठिकाणी फॅक्टरीवरती श्री हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखाना मल्टीस्टेट लिमिटेड निपाणी असाच उल्लेख केलेला आहे। तर त्यासाठी पूर्वीप्रमाणे जे काय श्री हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखाना लिमिटेड शंकरानंद नगर निपाणी हे नाव होतं तसं त्या ठिकाणी मेन फॅक्टरीच्या मेन गेटसमोर मेन गेटला लावावं व यापूर्वीच्या फॅक्टरीच्या जनरल मीटिंगमध्ये देखील की शंकरानंद साहेब यांचा स्मारक पुतळा उभा करावा असा देखील ठराव झालेला आहे असं काही यापूर्वीच्या संचालकांच्याकडून समजतं। त्याप्रमाणे फॅक्टरीच्या मेन गेटसमोर श्री शंकरानंद साहेब यांचा पुतळा व स्मारक उभा करावं असं मी त्या ठिकाणी हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, कार्यकारी संचालक व सर्व संचालकांना निवेदन देणार आहे। त्यासाठी सर्वांनी उपस्थित राहावं ही मी कळकळीची विनंती करतो। हा साखर कारखाना उभा करण्यासाठी केंद्रीय मंत्री, राष्ट्रीय नेते व केंद्रीय मंत्री श्री शंकरानंद साहेब यांनी भरपूर कष्ट करून राष्ट्रीय पातळीवर जाऊन ह्या कारखान्याचं परमिशन आणलं। कारण या भागातील शेतकरी व गरीब लोकांना, खेड्यापाड्यातील लोकांना, डोंगर भागातील लोकांना याचा फायदा व्हावा या उद्देशाने हा कारखाना उभा केला। हा कारखाना शंकरानंद साहेब यांना त्यांच्या कनंगल्या गावामध्ये उभा करता आला असता, पण निपाणीमध्ये त्यांनी की निपाणीच्या लोकांना त्याचा फायदा व्हावा या उद्देशाने निपाणीमध्ये हा साखर कारखाना आणलेला आहे। त्याचं जर नाव पुसत असतील या कारखान्यावरचं शंकरानगर हे, त्यासाठी मी कदापिही हे सहन करून घेणार नाही। जोपर्यंत या कारखान्यावर उद्या निवेदन देणार आहे 8-10 दिवसाचे मी वाट बघणार। जर 8-10 दिवसात त्या ठिकाणी नामकरण नाही झालं तर त्या ठिकाणी पुढचा मी निर्णय घेणार। त्या ठिकाणी मी आमरण उपोषण ही करण्यास मागं हटणार नाही। यासाठी
आपले जिल्हा पालकमंत्री सतीश अण्णा झारकोळी, आपल्या प्रियांकाताई खासदार यांना देखील उद्या नंतर मी त्यांना निवेदन देणार आहे। तसेच आपले शुगर मंत्री यांनाही, तसेच या आपले बुडा अध्यक्ष लक्ष्मण शिगळे सर यांना, तसेच सर्व आपल्या भागाचे आमदार शशिकला जोल्ले वहिनी यांना पण निवेदन देणार। तसेच माजी आमदार श्री काकासाहेब पाटील, वीरकुमारजी पाटील साहेब, माजी आमदार सुभाष जोशी साहेब, तसेच उत्तमाना पाटील साहेब, या सर्व नेत्यांना मी निवेदन देणार। व हेच नसून मी राज्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या साहेब यांना देखील, तसेच राजीवजी, तसेच आपले राहुल गांधीजी व शंकरानंद साहेबांचे जवळचे संबंध असलेले मल्लिकार्जुन खरगे साहेब यांना देखील निवेदन देऊन याचा पाठपुरावा करणार। जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मी हटणार नाही, एवढेच मी आपल्या सर्व या शंकरानंद साहेब प्रेमी लोकांना विनंती करतो। उद्या 11 वाजता हजूनाथ सहकारी साखर कारखान्यासमोर हजर राहावं, 11 वाजता निवेदन देणार आहे ही मी कळकळीची विनंती करतो।